धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामध्ये बोराडी नावाचं गाव आहे. सिंगा पावरा हा प्रामाणिक शेतमजूर या ठिकाणी राहतो. कळायला लागल्यापासून अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी झगडणारा व प्रामाणिकपणे अंग मेहनत करणारा, वयात येताच सिंगा पावराच्या वडिलांनी त्याचं लग्न एका होतकरू आदिवासी तरुणीशी लावून दिलं. लग्न होण्या अगोदर सिंगा हा मोलमजुरी करून आपल्या कुटुंबियांना हातभार लावत होता. लग्न झाल्यानंतर तो इतरांच्या शेतावर मोलमजुरी करून आपल्या कुटुंबियाचं आणि आपल्या बायकोचं पोट भरू लागला. लग्न झाल्यानंतर वर्षभरातच त्याला मुलगा झाला. याचा सिंगाला आनंद झाला. आदिवासी चालरीतीप्रमाणे सिंगा पावराने आपल्याला मुलगा झाल्याबद्दल उत्सव साजरा केला होता. त्यामध्ये त्याने आपल्या मुलाचे नाव सुनील असे ठेवले होते. सिंगा हा आपल्या मुलावर खूप प्रेम करायचा. आपण ज्या हालापेष्टा सहन केल्या त्या आपल्या मुलाच्या वाटेला येऊ नये म्हणून तो जीवापाड मेहनत करून सुनीलच्या गरजा भागवत होता. आपल्या मुलाबद्दल म्हणजे सुनीलबद्दल सिंगाला खूप अभिमान होता. सुनील जसा जसा मोठा होत होता तसा तसा त्याचा खर्च वाढत होता. पण सुनीलमुळे वाढणाऱ्या खर्चाबद्दल सिंगा कधीच तक्रार करत नव्हता. सिंगाचा मुलगा आता मोठा झाला होता. त्याला आता मिसरूड फुटू लागले होते. आता सिंगाबरोबर त्याचा मुलगाही मोलमजुरी करू लागल्यामुळे सिंगाला सुनीलचा हातभार लागत होता. त्यामुळे सिंगा आनंदी आणि समाधानी होता. सिंगाला हा आनंद मात्र दीर्घकाळ घेता आला नाही. वयोमानाने सिंगा काम करताना थकायचा. परिणामी सुनीलपेक्षा त्याची कमाई कमी झाली होती. आपण जास्त कमवतो आणि बाप आपल्यापेक्षा कमी कमवतो अशी तो तुलना करू लागला होता. सुनील आपल्याला हिणवतो हे सिंगाला समजत होतं. पण तरुण पोरगा आहे, तरुण रक्त आहे, समज आली की स्वभावात फरक पडेल असा विचार करून सिंगा सुनीलच्या वागण्याकडे दुर्लक्ष करायचा. सुनील वयात आला होता. त्याच्या अंगात तारुण्याचं रक्त सळसळत होतं. आजूबाजूच्या सगळे सोयऱ्यांच्या तरण्याबाण मुलांची लग्न होऊन ती मुले आपल्या बायकांबरोबर सुखी संसाराची स्वप्ने बघू लागली होती. आपल्या बरोबरच्या मुलांची लग्न झालेली पाहून सुनीलच्या भावनाही चाळू लागल्या होत्या. त्याप्रमाणे सुनीलच्या वडिलांनी म्हणजे सिंगा याला देखील मुलाचे लग्न व्हावे असे वाटू लागले होते. त्याला व्यवस्थितपणे संसार करता यावा म्हणून आपल्या जुन्या घराचं नव्या घरात रूपांतर करायचा विचार सिंगा पावराच्या मनात आला. तो विचार सिंगा पावराने आपल्या मुलाजवळ बोलून दाखवला. आपल्या लग्नानंतर आपल्याला चांगल्या घरात राहता यावे ही आपल्या बापाची कल्पना सुनीलला आवडली. त्याने वडिलांचा विचार उचलून धरला आणि दोघांनी मिळून नवीन घर बांधण्याचा तात्काळ निर्णय घेतला. आपल्या मुलाला त्याचं वैवाहिक जीवन व्यवस्थितरित्या व्यतीत करता यावे म्हणून सिंगा पावरा याने स्वतःच्या पोटाला चिमटा घेत आपल्यासाठी जे पैसे जमवले होते ते सर्व पैसे नवीन घर बांधण्यासाठी खर्च करून टाकले. सुनीलनेही जवळ असलेल्या पैशातून नवीन घर बांधण्यासाठी हातभार लावला. सुनील याने आपल्या बापाच्या मदतीने नवीन घर बांधल्याची चर्चा परिसरात व नात्यागोत्यात झाली होती. सुनील मोलमजुरी करून आपलं घर चालवतो याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुनीलच्या नातेवाईकांमध्ये होत होती. दरम्यान सुनीलच्याच नात्यागोत्यातील तारुण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या एका मुलीचे सुनीलशी सूट जमले. सुनीलचं स्वतःचं घर आहे. तो स्वतः मोलमजुरी करतो. त्याचे वडील सिंगा पावरा देखील मोलमजुरी करतात. म्हणजे आपल्या मुलीचा संसार सुखाचा होईल अशी भावना सुनीलशी सूट जमलेल्या त्या मुलीच्या आईवडिलांची होती. म्हणून मुलीचे आईवडीलही सुनीलशी आपल्या मुलीचं लग्न लावून द्यायला राजी होते. सुनीलच्या लग्नाच्या निमित्ताने सर्व गोष्टी सकारात्मक घडत असताना सिंगा पावराचं नसीब हेलकावं घ्यायला लागलं होतं. गावातील व नात्यातील ज्या मुलीशी सुनीलचे सूट जमले त्या मुलीने सुनीलला एक अट घातली. लग्नानंतर नवीन घरात आपण दोघंच राहणार असू तरच मी लग्न करेल अशी ती अट होती. लग्नासाठी अधीर झालेल्या सुनीलने त्या मुलीची अट मान्य केली आणि तो वडिलांना घराबाहेर कसे घालवायचे याचा विचार करू लागला. इकडे सुनीलचं पालनपोषण करण्यासाठी आयुष्यभर खस्ता खात असलेला सिंगा पावरा हा आपल्या मुलाच्या भावी संसाराचं स्वप्न पाहत होता. लग्न झाल्यानंतर आपल्या मुलाचा संसार कसा सुखी होईल, दोघे नवरा बायको आपल्या वैवाहिक जीवनात कसे आनंदी राहतील याचे आराखडे तो बांधत होता.
आणि तिकडे आपल्या भावी बायकोच्या सांगण्यावरून सुनील आपल्या बापाला आपल्या घरातून कसे बाहेर काढता येईल याचा विचार करत होता. वयोमानाने सिंगा पावरा याला मेहनतीचं काम करणं अवघड जायला लागलं होतं. थोडं काम करताच त्याला दम लागत होता. सिंगा त्यासाठी आपल्या नवीन घरात जमेल तेव्हा विसावा घेत असायचा. सुनीलला आपल्या बापाचा हा विसावा आता खटकायला लागला होता. वडिलांच्या या विसाव्यावरून सुनील हा सिंगाशी वाद घालायला लागला होता. सिंगाने लवकर झोपलेले व उशिरा उठलेले मुलगा सुनीलला खटकू लागले होते. या कारणावरून सुनील आता आपल्या जन्मदात्या बापासोबत भांडण करू लागला होता. आता तर त्याला त्याचा बापच घरात नकोसा झाला होता. ज्या बापाने अंग मेहनत करून स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन प्रसंगी फाटकी चप्पल फाटके कपडे परिधान करून बचत केलेल्या पैशातून घर बांधले, त्या घरामध्ये बापाने राहू नये असे सुनील म्हणू लागला होता. आपला पोरगा आता इतरांचे ऐकून आपल्याला आपल्या घराबाहेर जायला सांगतो. त्याला जाणीव झाली की तो आपल्याला घरात राहा असे सांगेल असा विचार करत सिंगा आपल्या मुलाच्या म्हणजे सुनीलच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होता. त्या दिवशी रविवार होता. दिनांक 1 जून 2025चा दिवस होता. दुपारचे 2 वाजले होते. जेवण करून सिंगा पावरा आपल्या नव्या घरात विश्रांती घेत होता. त्यावेळी उन्हातून घामाने कपडे ओले झालेल्या अवस्थेत सुनील घरी आला. आपले वडील घरात झोपलेले पाहून त्याचा संताप अनावर झाला. त्या संतापात तो वडिलांना अपमानास्पद बोलून गेला. सिंगा पावराने आपल्या मुलाचं ते सर्व बोलणं शांततेत ऐकून घेतलं. नंतर समजावण्याच्या सुरात जाब विचारला, हे घर माझं आहे, माझ्या पैशाने बांधले आहे, तू घर बांधण्यास मदत केली हे मला मान्य आहे. तुला या घरात राहायला मी मनाई करत नाही, तू का मला या घरात राहण्यास मज्जाव करतो. वडिलांनी असं विचारतात सुनील अधिकच तापला. मला ते काय माहीत नाही, मला या घरात एकटे राहायचे आहे, तुम्ही तुमची व्यवस्था दुसरीकडे करा, आज रात्री मला तुम्ही या घरात नकोय असं म्हणून सुनील घराबाहेर गेला. त्या दिवशी म्हणजे रविवार दिनांक 1 जून 2025 रोजी रात्री 9 वाजता सिंगा पावरा नेहमीप्रमाणे आपल्या घरातच अंथरूण घालून त्यावर झोपला होता. रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान सुनील घरी आला. तेव्हा बाप सिंगा पावरा गाढ झोपला होता. आपल्या जन्मदात्या बापाला म्हणजे सिंगा पावरा याला झोपलेले पाहून सुनीलचा संताप अनावर झाला. घराच्या दारामागे जनावरांना मारण्यासाठी ठेवलेला दांडका सुनीलने हातात घेतला आणि सर्व शक्ती एकटवून त्या लाकडी दांडक्याने सुनीलने आपल्या झोपलेल्या वडिलांच्या मस्तकावर प्राणघातक प्रहार केला. या प्रहाराने सिंगा पावरा जनावराप्रमाणे ओरडला. त्याचे ते ओरडणे शेजाऱ्या पाजाऱ्यांनी ऐकले, पण रोजमरे त्याला कोण रडे या न्यायाने त्यांनी या ओरडण्याकडे दुर्लक्ष केले. रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडलेल्या आपल्या बापाला पाहून त्याला काय समजायचे ते सुनील समजला आणि त्याने अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून धूम ठोकली. सकाळ होताच आजूबाजूच्या लोकांमध्ये रात्रीच्या आवाजाची चर्चा झाली. नेमकं काय झालं हे पाहण्यासाठी शेजारचे पाजारचे व नात्यागात्यातील लोक सिंगा पावराच्या घरी आले. तेव्हा त्यांना सिंगा पावरा हा रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडलेला दिसला. गावकऱ्यांनी गावच्या पोलीस पाटलांना खबर दिली. त्यांनी घटनास्थळी येऊन घटनेची खात्री केली आणि शिरपूर पोलीस स्टेशनला तशी खबर दिली. शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला खबर मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार हे घटनास्थळी दाखल झाले. जमलेली गर्दी बाजूला सारत त्यांनी मृतदेहाची पाहणी केली आणि पंचनाम्याचे सोपस्कार पार केले. त्यानंतर मृतदेह शिरपूर येथील उपजिल्हा शासकीय रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना सिंगा पावरा यांच्या निर्गुण हत्येची माहिती मिळताच त्यांनी संशयित आरोपीचा शोध घेऊन त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या शोध पथकाने लपून बसलेल्या सुनील पावराचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे विचारणा करता सुनीलने गुन्ह्याची कबुली दिली. शिरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.